विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण एन्व्हायरमेंट म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स विच अफेक्ट्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन एनी पॉसिबल वे, इट इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. म्हणजे सजीवाच्या भोवताली असलेले फिजिकल असो, केमिकल असो का बायोलॉजिकल फॅक्टर असो, म्हणजे भौतिक असो का रासायनिक असो का जैविक घटक असो, जे सजीवांच्या भोवती परिसरामध्ये असतात आणि जे कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्या सजीवावर परिणाम करतात, असे जे हे घटक सजीव आणि त्याच्या भोवतीचे जे काही हे सर्व घटक आहेत, यांना एकत्रितपणे आपण एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण असे म्हणतो. ही माहिती आपण मागील भागामध्ये पाहिलेली आहे. शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हटलं तर आपल्या आजूबाजूच्या परिसराची जी स्थिती असते, जी कंडिशन असते, त्यालाच आपण एन्व्हायरमेंट असं म्हणतो. एन्व्हायरमेंटनंतर आपण टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट याबद्दल माहिती घेतली. याच्यामध्ये आपण पाहिलं की एन्व्हायरमेंटचे दोन प्रकारचे टाईप पडतात. एक नॅचरल एन्व्हायरमेंट आणि दुसरे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये समावेश होतो उदाहरणामध्ये एअर, वॉटर, लँड, ॲटमॉस्फिअर, सनलाईट एटसेट्रा. आणि आर्टिफिशियल जे काही एन्व्हायरमेंट आहे, जे मानवनिर्मित आहे, त्याला आपण आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणतो. म्हणजे उदाहरणामध्ये सांगायचं म्हटलं तर अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण, इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण, डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड, गॅसेस फ्रॉम ॲटोमोबाईल्स म्हणजे वाहनातून स्वयंचलित वाहनातून निघणारी वेगवेगळ्या प्रकारची घातक वायू. अशा प्रकारच्या या घटकांना आपण आर्टिफिशियल म्हणजे अशा प्रकारचे जे घटक आहेत, यांनी मिळून जे एन्व्हायरमेंट तयार होतं त्याला आपण आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणतो. आणि या प्रकारे आपण अर्थातच एन्व्हायरमेंटचे दोन टाईप पडतो, नॅचरल एन्व्हायरमेंट आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर आपण माहिती पाहिली होती ती म्हणजे बेसिक फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे बेसिक फॅक्टर्स. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर्स. मुख्यतः एन्व्हायरमेंटमध्ये दोन बेसिक फॅक्टरचा समावेश होतो. पहिला फॅक्टर आहे बायोटिक फॅक्टर आणि दुसरा आहे अबायोटिक फॅक्टर. तर अशा पद्धतीने आपण एन्व्हायरमेंटचे हे दोन बेसिक फॅक्टर सांगतो. ही सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे मागील भागामध्ये पाहिलेली आहे. आज आपण यापुढील भाग पाहणार आहोत आणि हा भाग आहे सायकल्स ऑपरेटिंग इन एन्व्हायरमेंट and their importance. Cycles operating in environment and their importance याबद्दल आपण माहिती घेऊ. सायकल्स ऑपरेटिंग इन एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणातील चक्रे अँड देअर इम्पॉर्टन्स म्हणजे या पर्यावरणातील चक्रांचं महत्त्व. पर्यावरणातील विविध चक्रे म्हणजे पर्यावरणातील विविध सायकल्स अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचं बॅलन्स टिकून राहते. मी काय म्हटलं की एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन्ड थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल्स. एन्व्हायरमेंटचं बॅलन्स हे मेंटेन होतं वेगवेगळ्या नॅचरल सायकल्स मार्फत. ही कोणकोणती नॅचरल सायकल्स आहेत तर पहा, वॉटर सायकल, कार्बन सायकल आणि गॅसियस सायकल्स. वॉटर सायकल ज्याला जलचक्र म्हणतो, कार्बन सायकल ज्याला आपण कार्बन चक्र म्हणतो, गॅसियस सायकल्स ज्यांना आपण वायुचक्र म्हणतो. उदाहरणामध्ये नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन डायऑक्साईड सायकल असे बरेच गॅसियस सायकल्स आहेत. ही सगळीच सायकल्स जेव्हा या निसर्गामध्ये अखंडपणे चालू राहतात तेव्हा
त्यांच्यामुळे एन्व्हायरमेंटल बॅलन्स हे मेंटेन होतं. बरं, ही सायकल्स इकोसिस्टीममध्ये न्यूट्रिएंट्सचा कंटिन्युअस फ्लो घडवून आणतात. These cycles they maintain the cyclic flow of nutrients in ecosystem. इकोसिस्टीममध्ये अखंडपणे पोषक द्रव्यांचा प्रवाह चालू ठेवण्याचं कामसुद्धा ही सायकल्स करतात आणि ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं बॅलन्स होतं. बरं, याशिवाय एन्व्हायरमेंटचं बॅलन्स या सायकलमार्फत तर होतंच, पण एन्व्हायरमेंटचं बॅलन्स हे व्हेरियस फूड चेन्स इन इकोसिस्टीम यामार्फतसुद्धा होतं. इकोसिस्टीममध्ये ज्या वेगवेगळ्या फूड चेन्स चालतात, या फूड चेन्समुळे होतं काय की जी काही पोषक द्रव्ये आहेत, ही पोषक द्रव्ये ही निसर्गातून म्हणजे पर्यावरणातून म्हणजेच आजूबाजूच्या परिसरातून सजीवामध्ये जातात आणि सजीवातून पुन्हा ती आजूबाजूच्या परिसरामध्ये मिक्स होतात. म्हणून व्हेरियस फूड चेन्स ऑफ इकोसिस्टीम दे ऑल्सो मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर अशा पद्धतीने ही विविध चक्र म्हणजे ही विविध नॅचरल सायकल्स आणि फूड चेन्स हे सर्वजण मिळून एन्व्हायरमेंटचं बॅलन्स करतात हे आपण इथं सांगू शकतो. पहा, संपूर्ण जग 5 जून कोणता 5 जून हा दिवस वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणून साजरा करतात. संपूर्ण जग 5 जून हा दिवस एन्व्हायरमेंट डे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणून साजरा करतो. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळं नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचं जतन करणं हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी ही जाणीव करून देण्यासाठी संपूर्ण जगभर 5 जून मीन्स 5th जून इट इज सेलिब्रेटेड ॲज अ वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. असं म्हटलं जातं की वी हॅव गॉट धिस अर्थ प्लॅनेट ऑन द लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन. असं म्हटलं जातं वी हॅव गॉट द अर्थ प्लॅनेट फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन. आपण ही जी पृथ्वी ग्रह आहे हे आपल्या पुढच्या पिढ्यांकडून घेतलेलं आहे. कसा घेतलेला आहे? ऑन लीज म्हणजे उसनवार घेतलेली आहे. आता मला सांगा, जर एखाद्याची गोष्ट आपण उसनवार घेतलेली असेल तर त्याची परतफेड आपण जशाच तशी करत असतो. पण मला सांगा, जर ही पृथ्वी आपण आपल्या पुढच्या पिढ्यांकडून उसनवार घेतलेली आहे तर पुढच्या पिढ्यांना ही पृथ्वी आपण त्याच पद्धतीने वापस द्यायला पाहिजे जशी घेतली होती. जशी घेतली म्हणजे पर्यावरण चांगलं होतं तेव्हा आपण घेतलेली, मग आपण त्यांना वापस करताना सुद्धा पर्यावरण चांगलं असेल अशीच वापस केली पाहिजे. म्हणून म्हटलं जातं की वी हॅव गॉट धिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन, नॉट इट इज आवर ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी फ्रॉम आवर ॲन्सेस्टर्स. ही आपली वारसा हक्क नाही आहे की आपल्या पूर्वजांकडून मिळालेली, ही आपण आपल्या भविष्यातल्या पिढ्यांकडून घेतलेली, याची आपण सतत जाणीव ठेवली पाहिजे. महात्मा गांधी यांनी पर्यावरणाविषयी अतिशय स्पष्ट असं विधान केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड. त्यांनी काय म्हटलं आहे की अर्थ इज सफिशियंट, अर्थ ही समर्थ आहे, आपली पृथ्वी ही समर्थ आहे. कशासाठी? टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड, प्रत्येकांची गरज भागवण्यासाठी आपली पृथ्वी ही सफिशियंट आहे. बट नॉट द ग्रीड, पण प्रत्येकांची ग्रीड भागवण्यासाठी म्हणजे हाव भागवण्यासाठी ही पृथ्वी सफिशियंट नाही असं त्यांनी म्हटलं आहे. हे किती बोलकं विधान आहे हे आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे. तर या पद्धतीने
आपल्याला एन्व्हायरमेंट संबंधी अशी ही जाणीव करून देण्याचं हे एक विधान महात्मा गांधींनी मांडलेलं आहे. आणि यावरून आपल्याला कळतं की आपली पर्यावरणासंबंधी काय जिम्मेदारी असली पाहिजे, काय जबाबदारी असली पाहिजे. यानंतर आपल्याला एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन म्हणजे काय याबद्दलची माहिती घ्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारलेली आहेत. त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रश्न असा विचारलेला आहे, विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट हाऊ. पर्यावरणातील म्हणजे पर्यावरणावर कोणकोणती घटक परिणाम करतात आणि कसे. पहा, जी फॅक्टर्स पर्यावरणावर परिणाम करतात त्याच्यातली काही फॅक्टर्स ही नॅचरल आहेत तर काही फॅक्टर्स ही आर्टिफिशियल आहेत. सम नॅचरल फॅक्टर्स अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स दे अफेक्ट द एन्व्हायरमेंट. अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंजेस टेक्स प्लेस ड्यू टू सच फॅक्टर्स. अशा या फॅक्टर्समुळे कोणती फॅक्टर्स, सम नॅचरल फॅक्टर्स अँड सम आर्टिफिशियल फॅक्टर्स, if they carry out the unnecessary and unacceptable changes, then it affect the environment. जर अशा प्रकारची ही नॅचरल फॅक्टर्स आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स ही जर फॅक्टर्स जी काही आहेत ही अननेसेसरी आणि अनॲक्सेप्टेबल चेंजेस घडून आणत असतील तर अशा या फॅक्टर्समुळे एन्व्हायरमेंटवर अफेक्ट होतो, म्हणजे परिणाम होतो. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. काय म्हटलंय की जर भक्षकांची संख्या पर्यावरणामध्ये वाढतच गेली तर काय होईल. सरळच आहे, भक्षकांचं जर प्रमाण वाढलं तर भक्ष्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. कारण भक्षकांचं प्रमाण जर वाढलं तर ते भक्ष्याचा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करतील आणि त्याच्यामुळे भक्ष्याची म्हणजे प्रेची त्या ठिकाणी स्कार्सिटी निर्माण होईल. मीन्स if the number of consumers in the environment goes on increasing gradually, then it creates scarcity of prey. ते भक्ष्याची कमतरता निर्माण करतील अँड ड्यू टू लॅक ऑफ प्रे, आणि मग अशा भक्ष्याच्या अभावामुळे द नंबर ऑफ कन्झ्युमर्स विल ऑल्सो डिक्लाइन, म्हणजे कन्झ्युमरची संख्यासुद्धा काय होईल, डिक्लाइन म्हणजे कमी होऊन जाईल. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न इथं विचारलेला आहे तो असा आहे, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री एस्टॅब्लिश्ड ऑन रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टीम. काय म्हटलंय, सपोज इफ द इंडस्ट्री इज इस्टॅब्लिश्ड ऑन द रिव्हर बँक. समजा जर एखादी इंडस्ट्री ही नदीच्या काठावर उभारल्या गेली तर त्या रिव्हर इकोसिस्टीमवर काय परिणाम होईल, त्या नदीतल्या इकोसिस्टीमवर त्याचा काय परिणाम होईल. साहजिकच आहे की इंडस्ट्री जर रिव्हर बँकवर जर उभारल्या गेली तर अशी इंडस्ट्री वेस्ट वॉटर डिस्चार्ज करेल इन टू द रिव्हर, नदीमध्ये. म्हणजे वेस्ट वॉटर इन द इंडस्ट्री इट विल बी डिस्चार्जड इन टू द रिव्हर. त्या इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारं जे वेस्ट वॉटर आहे ते नदीमध्ये मिसळेल आणि त्याच्यामुळे काय होईल, नदीतलं जे पाणी आहे, रिव्हर वॉटर जे आहे त्याच्यातील ऑक्सिजन लेवल ही डिप्लेट होईल. मीन्स धिस वेस्ट वॉटर इट डिप्लेट्स ऑक्सिजन लेवल इन द रिव्हर वॉटर. मग ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर काय होईल, मला सांगा. आपण जे श्वसन करतो ते हवेतून करतो, हवेतलं ऑक्सिजन कमी झालं तर काय होईल. साहजिकच आहे, आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि आपलं जीवन जगणं अशक्य होईल, म्हणजे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल. तसंच आहे, मग पाण्यातील जर ऑक्सिजनची लेवल कमी झाली तर पाण्यात जगणारे जे सजीव आहेत, जे श्वसन पाण्यातून करतात
म्हणजे जे ॲक्वॅटिक लाईफ आहे त्यांच्यासाठी ही कमी झालेली ऑक्सिजन लेवल हार्मफुल ठरते. मीन्स सच टाईप ऑफ द डिप्लेशन ऑफ ऑक्सिजन लेवल इट विल बी हार्मफुल फॉर ॲक्वॅटिक लाईफ. अशा प्रकारचं जर पाण्याचं प्रदूषण झालं, त्याच्यातील ऑक्सिजनची लेवल कमी झाली, तर इट विल बिकम हार्मफुल फॉर ॲक्वॅटिक लाईफ. हे आपल्याला लक्षात येतं. बरं, याच्याशिवाय आणखीन काय होतं मला सांगा. जर नदीतलं पाणी पोल्युटेड झालं, असं पोल्युटेड वॉटर कोणी पितं का? नाही पित. पिलं तर काय होतं? नक्कीच आपल्याला माहीत आहे, आपण आजारी पडतो आणि आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणजेच सच टाईप ऑफ द पोल्युटेड वॉटर इट विल नॉट ऑल्सो रिमेन फिट फॉर ड्रिंकिंग. हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपण ही माहिती इथे पाहिलेली आहे. यानंतर आपल्याला पुढचा जो भाग पाहायचा आहे तो आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. यानंतरचा जो भाग आहे तो आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन, म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणीय प्रदूषण कोणाला म्हणतो? पहा, ज्या काही नॅचरल इव्हेंट्स घडतात किंवा जे काही ह्युमन ॲक्टिव्हिटीज घडून येतात, असे जे नॅचरल इव्हेंट्स आहेत म्हणजे नैसर्गिक घटना आहेत आणि ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत, मानवी कृती आहेत, यांच्यामुळे काय होतं की आपल्या सराउंडिंगमधल्या एन्व्हायरमेंटमध्ये अननेसेसरी आणि अनॲक्सेप्टेबल चेंजेस होतात. आपल्या परिसरात, आपल्या अवतीभोवती अशा इव्हेंट्समुळे किंवा अशा ॲक्टिव्हिटीजमुळे अननेसेसरी, अनावश्यक आणि अनॲक्सेप्टेबल म्हणजे न स्वीकारण्यायोग्य असे बदल होतात. सच टाईप ऑफ द चेंजेस in the surrounding environment due to such natural events or human activities, it is called as environmental pollution. त्याला आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन असे म्हणतो. तसेच जे काही आपल्या अवतीभोवती एअर, वॉटर, सॉईल असे जे काही फॅक्टर्स आहेत, असे जे काही घटक आहेत, त्यांच्या फिजिकल, केमिकल किंवा बायोलॉजिकल प्रॉपर्टीजमध्ये जर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट बदल झाले, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट चेंजेस झाले, तर ते आपल्यासाठी आणि इतर सजीवांसाठी हार्मफुल ठरतात. आणि मग या घटनेला सुद्धा आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणतो. म्हणजे पहा, डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉईल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग बीइंग्स इज कॉल्ड एन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणजे या पद्धतीने मानवाच्या किंवा इतर सजीवांच्या अवतीभोवती जी काही हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे, यांच्यातील जर फिजिकल, केमिकल किंवा बायोलॉजिकल प्रॉपर्टीज यांच्यामध्ये जर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट चेंजेस झाले तर हे हार्मफुल ठरतात आणि त्यालाच आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन असे म्हणतो. हे आपल्याला इथं लक्षात येतं. मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन होण्याची रिझन्स कोणती, ती रिझन्स आपण इथं पाहूया. लक्षात घ्या की जास्तीत जास्त रिझन ही मॅन मेड आहेत, म्हणजेच मानवनिर्मित आहेत, ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे घडून आलेली आहे. म्हणून ही रिझन पाहताना इथं लक्षात घ्या कोणकोणती रिझन आपल्याला सांगता येतील. पॉप्युलेशन म्हणजे ज्याला आपण लोकसंख्या वाढ म्हणतो. दुसरा आहे एक्सप्लोजन म्हणजे विस्फोटके. त्याच्यानंतर फास्ट इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे अतिशय जलद गतीने होणारी औद्योगिकरण. त्यानंतर इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अमर्याद वापर. त्यानंतर डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड आणि अनप्लॅनड अर्बनायझेशन म्हणजे अनियोजित किंवा नियोजन नसलेले शहरीकरण. या सर्व ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे एन्व्हायरमेंटल पोल्युशन होतं. म्हणजे ही सर्व ह्युमन ॲक्टिव्हिटीज ही एन्व्हायरमेंटल पोल्युशनची रिझन्स आहेत. हे आपल्याला